हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। RRB पॅरामेडिकल एक्झाम जी आहे 28 ते 30 एप्रिल या संदर्भातली, त्याविषयी वेबसाईटवर एक नवीन अपडेट आले मित्रांनो। तर चला व्हिडिओ स्टार्ट करून पाहूया मित्रांनो। तर पहा, भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे RRBचं आहे त्या संदर्भातलं आहे। तर सुरुवातीला पहा काय सांगितलं आहे, एक्झाम शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT फॉर व्हेरियस पोस्ट ऑफ पॅरामेडिकल एक्झाम। त्याच्यामध्ये पहा सिरियल नंबर, व्हेरियस पोस्ट ऑफ पॅरामेडिकल एक्झाम कम्प्युटर बेस्ड टेस्ट, एक्झाम डेट्स कधी असणार आहे तर 28 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025। तर किती दिवसासाठी एक्झाम असणार आहे तर हे 3 दिवसासाठी एक्झाम आहे। आणि द लिंक, पुढे काही पॉईंट दिलेले आहेत त्यांनी, पॉईंट पहा, एक एक पाहून घेऊ आपण। सुरुवातीची काय पहिला पॉईंट आहे, द लिंक टू व्ह्यू एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोड ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर SC/ST कॅन्डिडेट हॅज बीन मेड लाईव्ह ऑन ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRBs। तुमचं सिटी कुठं आहे आणि तुमचे एक्झाम डेट काय आहे ह्या गोष्टी तुमच्या सगळ्या सिटी कुठं असणार आहे आणि SC/STसाठी जे जाण्यासाठी तुम्हाला तिकीट भेटणार आहे तर ते वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता म्हणून हा पहिला पॉईंट सांगतोय। आणि पहा दुसरं काय सांगितलं आहे याच्यामध्ये, दुसरा पॉईंट आहे, डाउनलोडिंग ऑफ ई-कॉल लेटर्स विल बी स्टार्ट 4 days पर आवर एक्झाम डेट मेन्शन इन एक्झाम सिटी अँड डेट मेन्शन इन लिंक। जे हॉल तिकीट तुमचं जे असणार आहे ते 4 दिवस अगोदर तुमच्या वेबसाईटवर लिंक होऊन जाईल, RRBच्या वेबसाईटवर, असं त्यांनी सांगायला लागले। तर त्यानंतर काही पुढचा पॉईंट आहे पहा, इन केस ऑफ एनी क्युरीज ऑर क्लॅरिफिकेशन नीडेड, जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमच्यासाठी काही क्लॅरिफिकेशन गरजेचे असेल तर त्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा नंबर दिला आहे, हेल्प डेस्क कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। तो नंबर हा आहे पहा 79 96 10 41 11। तर अशा प्रकारचा हा नंबर आहे। हा नंबर तुम्हाला जर कुठेही तुमचं काही अडचण येत असेल तर हा नंबर तुम्ही डायल करून तुम्ही विचारू शकता। तर या नंबरचा एक वेळ आहे, तो वेळ कधी असणार आहे पहा, मंडे टू सॅटर्डे 9 AM to 6 PM। हा वेळ लक्षात ठेवा, ह्या वेळेमध्येच तुम्हाला फोन करायचा आहे। हा हेल्प डेस्कचा नंबर आहे। या हेल्प डेस्कवर तुमची जी काही अडचण आहे तुम्ही त्याच्या मला सांगून तुमची अडचण सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे, कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेफर ओनली टू द ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRBs फॉर लेटेस्ट अपडेट्स ऑन रिक्रुटमेंट प्रोसेस, प्लीज डू नॉट बी मिसलीड बाय अनऑथेंटिकेटेड सोर्सेस। तर काय सांगताय, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, जी काही माहिती आहे तुम्हाला RRBवरच आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा, असं त्यांनी सांगायला लागले। त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे, बी अवेअर ऑफ थॉट्स हू ट्राय टू मिसगाइड candidates with fake promises of appointment for job on illegal consideration। RRB selection are based on a computer based test and recruitment is based only on the merit of the candidate। जर कोणी तुम्हाला RRB मध्ये पैसे देऊन वगैरे लावतो असं जर काही देत असेल, सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, अशा काही गोष्टी घडत नाहीत असं RRB सांगायला लागलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणून। अशा प्रकारचं एक जाहिरात आलेली आहे पहा, ही नोटीस आलेली आहे, ही आजचीच नोटीस आहे, वेबसाईटवर आलेली आहे। तर पहा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। हे पहा तारीख 23/4/2025। ज्यांना कोणाला माहीत नाही आहे त्यांना हे पाठवून द्या। महत्त्वाच्या 2-3 पॉईंट हे आहेत की SC/STसाठी पास जो आहे तो डाउनलोड करू शकता तुम्ही तिथून, त्याच्यामध्ये पूर्ण 2 दिवस अगोदरच पास आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो आलेला आहे। त्यानंतर एक्झामसाठी कॉल लेटर जे आहे, हॉल तिकीट लेटर 4 दिवसा अगोदर येणार आहे एक्झामच्या। त्यानंतर दुसरा पॉईंट, एक हेल्प डेस्क म्हणून नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही पूर्ण माहिती विचारू शकता, पण त्याचा टाईम सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे, हा त्याचा नंबर आहे 79 96 10 41 11। त्यानंतर वेबसाईटवर जे काही गोष्टी आहेत ते वेबसाईटवरच असणार आहेत, त्या तुम्ही RRBच्या वेबसाईटवरच चेक करा आणि दुसऱ्या कोणत्या फेक गोष्टीवर लक्ष देऊ नका। जी काही प्रोसेस आहे ती RRBवरच होती आणि तुम्हाला कोणी दुसरं पैसे देऊन जॉब वगैरे लावतो अशा प्रकारचे काही पण मिसगाईड करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। ही पूर्णपणे भरती ही जी असती मेरिटवरच असते आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट होती, त्याच्यावरच याच्या मार्कावर आधारित असते, असं यांचं म्हणणं आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।